शिवाजी पार्कमधल्या शेवटच्या सभेतही मोदींकडून ठाकरे किंवा पवारांचा थेट उल्लेख नाही। बाळासाहेबांचा अपमान करणाऱ्या काँग्रेसकडे ठाकरेंनी रिमोट कंट्रोल दिलाय। नाव न घेता हल्लाबोल। बटेंगे तो कटेंगे वरून भाजपमध्ये वेगळा सूर। पंकजा मुंडे विखे पाटलांपाठोपाठ अशोक चव्हाणांचाही आक्षेप। तर बाहेरच्या व्यक्तीचं वक्तव्य म्हणत अशोक चव्हाणांचं योगींकडे बोट। शरद पवारांनी केली अजितदादांची नक्कल। अजित पवारांनी अशोक पवारांना दिलेल्या चॅलेंजची उडवली खिल्ली। मुख्यमंत्रीपदासाठी काही नवीन नावं शक्य। भाजप नेते विनोद तावडे यांचे संकेत। निकालानंतर राजकीय सामाजिक परिस्थिती पाहून निर्णय अपेक्षित। राहुल गांधींनीच मला आणि सुजयला पक्षाबाहेर जाण्याची वेळ आणली। विखे पाटलांचा माझा कट्ट्यावर गंभीर आरोप। सुजयला राष्ट्रवादीच्या तिकिटावर लोकसभा लढायला सांगितलं असा गौप्यस्फोट। शिंदे फडणवीस अजित पवारांची नावं गुजरातीत ट्विट करत संजय राऊतांनी महायुतीला डिवचलं। तर शरद पवार राहुल गांधी आणि उद्धव ठाकरेंची नावं उर्दूमध्ये लिहित चित्रा वाघ यांचं प्रत्युत्तर। रामटेकमध्ये ठाकरेंसोबत गद्दारी केलेल्यांना धडा शिकवण्यासाठी मुळकांना पाठिंबा। सुनील केदारांचा दावा। तर बदला घेण्यासाठी आम्ही सक्षम। विशाल बरबटे आणि भास्कर जाधव यांचं उत्तर। धाराशिवमधील ठाकरेंचे उमेदवार कैलास पाटील यांची उद्धव ठाकरेंबाबतची निष्ठा खोटी। जुने सहकारी शिवाजी कापसेंचा हल्लाबोल। वडिलांच्या आत्महत्येची धमकी आल्यानं पाटील सुरतहून परतल्याचाही दावा। दादागिरी करणाऱ्यांना बर्फाच्या लादीवर झोपवणार। कोकणातल्या सभेत आदित्य ठाकरेंचा योगेश कदमांवर हल्लाबोल। तर रामदास कदमांनी काढली आदित्य ठाकरेंची औकात। नाशिकमध्ये महायुती आणि मवियामध्ये राडा। नाशिक पूर्वचे मवियाचे उमेदवार गणेश गीतेंच्या प्रचाराच्या वाहनावर भाजप कार्यकर्त्यांकडून हल्ला। सुप्रिया सुळेंची पोलीस आयुक्तालयात धडक। नांदेडमध्ये राहुल गांधींनी बस स्थानकावरच्या महिलांसोबत साधला मराठीतून संवाद। रसवंती गृहावर जाऊन घेतला उसाच्या रसाचा आस्वाद। विधानसभा निवडणुकीसाठी राज्यातल्या अनेक शाळांना 18 ते 20 नोव्हेंबर सुट्टी। ज्यांना शाळा भरवणं शक्य नाही त्या शाळांना सुट्टीचा पर्याय। वाढत्या प्रदूषणामुळे दिल्लीतल्या सर्व शाळांचे 5वी पर्यंतचे वर्ग ऑनलाईन भरणार। दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांचा मोठा निर्णय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।